आज काय स्पेशल रेसिपी केली त्याच्या पहिले ना आपण थोडंसं कालवर फोकस करूया, कारण कालचा दिवस खूप भारी होता. काल होतं धुलीवंदन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ग्रहण पण होतं. त्यामुळे दिवसभर तर काही करायचंच नव्हतं. पण ना संध्याकाळ झाली, ग्रहण संपलं, अंघोळ देवपूजा झाली, सगळं झालं आणि आमचा खरा दिवस होता काल संध्याकाळी. कारण ना आमच्याकडे नाशिकला ना धुलीवंदनाच्या दिवशी असे वीर नाचवतात. आता वीर वगैरे काय असतात काय नाही हे सगळं माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण मलाही त्याच्याबद्दल काही माहिती नाही. आमच्या घरचे करतात, आम्ही दरवर्षी जातो, वीर नाचवतो वगैरे, सगळी मिरवणूक बघतो, एन्जॉय करतो, ते सगळं करतात. पण मला काही त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही की काय असतं काय नाही. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आम्ही मस्त गंगेवर असं फिरलो, सगळे आमचे पण वीर होते, तर ते पण माझ्या मम्मी पप्पांकडचे जे वीर होते ना ते पण नाचवले मस्त छानपैकी. सगळं गंगेवर ना इतकी गर्दी होती ना, बापरे, सगळीकडं वीरच वीर. सगळीकडे असं ना गंगेवर येतात, त्यांची पूजा वगैरे करतात, नाचवतात त्यांना नाही का, आणि मग आपल्या आपल्या घरी घेऊन तळी वगैरे घरी घेऊन जातात आणि तळी वगैरे भरून मग असा त्यांचा कार्यक्रम पूर्ण होतो. अजून काय करतात मला तर एवढं माहिती नाही, पण आम्ही कालचा म्हणजे संध्याकाळ खूप जास्त एन्जॉय केली, इतकं भारी वाटत होतं ना. मग वीर बघितले, गंगेवर गेलो. आता हे देवीचं मंदिर आहे, सांड्यावरची देवी, ते इतकं भारी वाटतं ना तिथं गेल्यानंतर. तर आम्ही गंगेवर गेल्यावर देवीला नक्कीच दर्शन करून येतो. दर्शन केलं मग काय, रात्री आम्हाला उशीर झाला होता, घरी आल्यानंतर झोपून गेलो. आता उगवला आजचा दिवस. आता आजचा दिवस असा उगला ना की इतका भयानक की मी इतकी थकून गेले ना, कारण ना काल डबल डबल आंघोळ केल्या होत्या ना, तर कपडे इतके पडले होते. त्यानंतर बाहेर गेलो, ते कपडे, आता हा ड्रेस मी कालचाच थोड्या वेळ बाहेर जाण्यापुरता घातला, त्याच्यामुळे मी आता परत घालून घेतला, कारण अगोदरच इतके कपडे धुवायला होते, त्याच्यामुळे काय करणार. मग मला अवताराकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही भेटला. मग एवढे मोठे कपडे धुतल्यानंतर ना मी खूप थकून गेली होती. मग म्हटलं चला साध्या भोळ्या पद्धतीने आपण भेंडी करूया. भेंडी घेतली, धुवून ठेवली स्वच्छ, त्यानंतर तिला पुसून घेतली आणि व्यवस्थित छान कापून घेतली आणि एकदम सिंपल पद्धतीने मी इथं भेंडी केलेली होती. मस्त तेल टाकलं, जिरे मोहरी टाकलं, लसणाच्या कांड्या टाकल्या, म्हणजे तुकडे करून टाकले आणि मिरच्या पण. आता घरातला भाजीपाला सुद्धा संपलेला होता, टोमॅटो सुद्धा नव्हता भाजीला. त्या ज्या काही हिरव्या मिरच्या, हिरव्या पण नव्हत्या, लाल होत्या, लाल एक मिरच्या होत्या, त्या हातानेच तोडल्या आणि मस्तपैकी अशी छानशी भाजी टाकली मी मस्त. आता भाजी करताना ना भेंडीची भाजी टोमॅटो टाकला ना तरच ती व्यवस्थित मोकळी होते, नाही तर अशी ती गच्च होऊन जाते. त्याच्यामुळे ना मी थोडंसं ना लिंबू सत्व टाकलं त्याच्यामध्ये. ते टाकल्यानंतर ना भाजी एकदम भारी मोकळी मोकळी झाली. मग काय, आपली भाजी रेडी झाली. भाकर तर अगोदरच टाकून घेतलेल्या होत्या. काय, आम्ही जेवायला बसलो. तर अशी होती आजची साधी सिंपल भेंडीची रेसिपी आणि असा होता आजचा दिवस. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.